सांप्रदायिक पद्धतीने झांबरे वस्ती परिते इथे तुकाराम बीज अगदी उत्सवात साजरा केला जात आहे। मी MS मराठीच्या वतीने आपल्याला सांगू इच्छिते की MS मराठी कोणतीही अंधश्रद्धा कर्मकांड असत्याला समर्थन देत नाही। नमस्कार, MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। मी संजीवनी आरबोळे। आज आपण झांबरे वस्तीवरती आलेलो आहोत। पारंपरिक पद्धतीने आज तुकाराम बीज इथे साजरा केला जातो आहे। या तुकाराम बीजच्या सांप्रदायिक पद्धतीने साजरा करणारे आयोजक सपत्नीक आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। काकू काय सांगाल? दिंडी नेतो आम्ही चांगली। कुठं नेता दिंडी? सोमेश्वरला। सोमेश्वरला किती वर्ष झालं नेताय? 9 वर्ष 9-10 वर्ष झाली। 9-10 वर्ष झाले। बरोबर। आज काय साजरं केलं? आज तुकाराम महाराजाची बीज साजरे केलं। काय सांगाल तुम्ही? हे किती वर्ष आहे आणि कशा पद्धतीने तुकाराम बीज तुम्हाला साजरा सांगतो, परंपरा लहानपणापासून बीज करतो। 35 वर्षाचा 16 आहे यंदा। आज स्वामीश्वरला 9-10 वर्ष पालखी 16 नेते तयार कावून नेते। आपण 50-50 वर्षाचा भक्त आहे की देवाला कुठल्याही मागत नाही, अशीच बीज करायला मिळू दे आणि अशी दिंडी करायला न्याय मिळू दे। भगवंताला कुठलंही नाही, माझं चांगलं आनंदानं अशीच सेवा घडू दे, एवढीच मागणी आहे देवाला। किती वर्षापासून आपण या सोहळ्याचं आयोजन करता? 35 वर्षाचा परंपरा चालणारी 35 वर्षाचा 16 आहे। आजपर्यंत काही दिंडी आयोजन वगैरे काही? दिंडी स्वामीश्वरला दिंडी 9 वर्ष आहे आणि त्या मग 10-5 वर्ष कावण नेलेले आहे। आपण 50-50 वर्षात स्वामीश्वर महादेवाचा तुकाराम महाराजा भक्त आहे। 35 वर्षात 16 करतो, परंपरा बी चालू आहे। देवाला काही मागत नाही, फक्त अशी सेवा घडू दे जन्मांजन्मी, एवढीच मागणी आहे माझी। या दिंडी सोहळ्यामध्ये किती भाविक लोकांचा सहभाग असतो? 200, 150, 250 पर्यंत जातं। 2-4 वाहन असते त्या, अशी भानगड आहे। आज तुकाराम बीजच्या निमित्त आज दिवसभर काय काय आयोजित कार्यक्रम असणार आहेत तुमच्या इथे? काय भजन, प्रवचन, कीर्तन, ती जळली जळली महाराज लावले ते, माडिक महाराज लावले ते, अन्नदान असतं, महिन्याला पंक्ती असते त्या। काय कमी पडत नाही, देवाला काही मागत नाही, आपण फक्त सेवा घडू दे, भजन होती, अखंड दिंडी जाऊ दे, बीज होती, एवढीच मागणी आहे माझी, दुसरं काय नाही। या तुकाराम बीज सोहळ्यामध्ये काही युवा नेतृत्व आपल्या सोबत आहे। भैया काय सांगशील? तू कितवीला आहे? तू शाळेला? मी 10वीला आहे। मग शाळा शिकायच्या वेळेमध्ये तू संप्रदायाकडे कसा काय वळला? माझे आई वडील, मुळात आई माझी कीर्तनकार आहे आणि वडील पण आहेतच त्यातच, त्यामुळे मला पहिल्यापासून या भजनाचा कीर्तनादाना आपल्याला शाळा बी शिकायची आहे आणि भजन कीर्तन करायचे। म्हणजे विज्ञानाबरोबर परमार्थ पण केला पाहिजे असं तुला म्हणायचं? हा। काय सांगशील तरुण पिढीला तू संदेश? काय नाही, तरुण पिढीने हे संप्रदायाकडे बी वळलं पाहिजे आणि शाळा शिकली पाहिजे। जातो तुम्ही कृपा सुधावी, आता सांगावी विनंती माझी। वाढवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावी तो। अंतकाळी विठू आम्हाचे पावला, पुढे संत झाला गुप्त तुका। वाढवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावी तो। पुंडलिकावर झांबरे वस्तीवर तुकाराम बीज एक सांप्रदायिक आणि उत्सवामध्ये साजरा केला जात आहे। MS मराठी कुठल्याही अंधश्रद्धा कर्मकांड किंवा असत्याला समर्थन देत नाही। जय शंभो झांबरे महाराज। जय शंभो। लय दिवस झांबरे महाराजांची इच्छा होती, कुठे अन्नाया दरबाराला भेट द्या। आज तुकाराम महाराजाच्या बीजनिमित्त आपण आलो आवर्जून आणि ह्या मार्गाला आपण 10 वर्ष झालं स्वामीश्वराची भक्ती करतोय। तेव्हापासून आपलं चांगलं झालं। आपण सायकलीवर कष्ट करणारा साधा सामान्य माणूस होतो, आता माझ्याकडे 4 चाकी 6 वाहन आहे। ती सगळ्याच्या सहकार्याने देवाच्या सेवेमुळे आपलं सगळं हे झालं। धन्यवाद। MS मराठी, मराठी माणसाचं मराठी चॅनेल।